नमस्कार मंडळी. चला, आज आपण मराठी व्याकरणाची भीती पळवून लावूया आणि आत्मविश्वासाने त्याला सामोरे जाऊया. या विषयावर मिळून प्रभुत्व मिळवण्यासाठी तयार आहात? खरंय, खूप जणांना परीक्षेमध्ये मराठी व्याकरण म्हणजे एक मोठा डोंगर वाटतो, नाही का? पण अजिबात काळजी करू नका. आज आपण ही भीती कायमची घालवणार आहोत. खरं तर ही एक संधी आहे, अडचण नाहीच. तर आज आपण काय काय बघणार आहोत? हे बघा, या 6 मुद्द्यांवरून आपला प्रवास होणार आहे. आपण सुरू करणार आहोत मूळ समस्येपासून आणि संपवणार आहोत थेट प्रभुत्वाच्या मार्गावर. गोंधळापासून ते स्पष्टतेपर्यंतचा हा एक सरळ आणि सोप्पा रोडमॅप आहे असं समजा. चला तर मग सुरुवात करूया. चला तर मग आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा सुरू करूया. बघा, कुठल्याही समस्येवर मात करायची असेल तर पहिली पायरी काय असते? ती समस्या नेमकी काय आहे हे ओळखणं. म्हणून आधी आपण या भीतीला जरा जवळून समजून घेऊया. आपल्याला काय वाटतं की अरे, ते अवघड नियम आहेत ना, त्यामुळेच आपले मार्क्स जातात. पण खरं सांगू, चित्र पूर्णपणे वेगळं आहे. जसं इथे दिसतंय, गोंधळामुळे नाही तर अगदी साध्या सिली मिस्टेक्समुळे आपण मागे पडतो. योग्य उत्तर विचारलेलं असताना आपण अयोग्य उत्तर निवडून येतो किंवा प्रश्नच नीट वाचत नाही. अशा छोट्या वाटणाऱ्या चुकांमुळे प्रत्येक पेपरमध्ये आपले हक्काचे 5 ते 10 गुण जातात. विचार करा. तर मग या चुका टाळायच्या कशा? इथेच येतो आपला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका म्हणजे आपले PYQs हे फक्त सरावासाठी नाहीयेत. त्या खरं तर परीक्षेचा पॅटर्न समजून घेण्याची एक मास्टर की आहेत, एक गुरुकिल्ली आहेत. आता बघा, PYQs वापरायची पण एक पद्धत आहे, एक स्ट्रॅटेजी आहे. फक्त प्रश्न सोडवत बसायचं नाही. पहिली पायरी पॅटर्न्स ओळखा. कोणकोणते प्रश्न सारखे सारखे येतात. दुसरी पायरी प्रश्नांचे प्रकार समजून घ्या. तिसरी जास्त विचारल्या जाणाऱ्या कॉन्सेप्ट्सवर मास्टरी मिळवा. आणि चौथी पायरी ह्या सगळ्यातून आपला स्पीड आणि ॲक्युरसी वाढवा. असं धोरण आखलं की अभ्यास योग्य दिशेने जातो. ओके, थिअरी तर खूप झाली. आता बघूया की हे सगळं प्रॅक्टिकलमध्ये कसं आणायचं. आपण काय करणार आहोत? थेट 2021च्या टेट पेपरमधला एक प्रश्न उचलणार आहोत आणि त्याचं विश्लेषण करणार आहोत. म्हणजे आपल्याला परीक्षकाचा माइंडसेट कळेल. चला, हे वाक्य बघा. आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात करूया. हे परीक्षेत आलेलं वाक्य आहे. आता वरवर पाहिलं तर ह्यात काही चूक दिसत नाही, बरोबर? पण इथेच तर परीक्षक सापळारच तो. तर मग चूक नेमकी कुठे आहे? हे बघा, कार्यक्रमाला सुरुवात करूया असं म्हणण्याऐवजी आपण सरळ कार्यक्रम सुरू करूया असं म्हणू शकतो. सुरुवात करूया ह्यातला सुरुवात हा शब्द अनावश्यक आहे. थेट क्रियापद वापरलं की वाक्य जास्त प्रभावी आणि व्याकरणदृष्ट्या योग्य होतं. अशाच छोट्या छोट्या अनावश्यक शब्दांमुळे आपले हक्काचे मार्क्स जातात. मग आता अशा चुका ओळखायच्या कशा? त्यासाठी ही एक छोटी पण एकदम कामाची चेकलिस्ट आहे. कोणतंही वाक्य तपासताना या 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. अनावश्यक शब्द आहेत का? 2. थेट क्रियापद वापरता येईल का? आणि 3. स्वतःला विचारा की हेच सांगण्याचा अजून सोपा मार्ग आहे का? बस, याने आपलं काम खूप सोपं होईल. बरं, आता काही नियम असे असतात की ते खरंच खूप अवघड वाटतात. पण आता आपण अशाच एका नियमाला इतक्या सोप्या युक्तीने समजून घेणार आहोत ना की आपला आत्मविश्वास 100% वाढेल. भुजंगप्रयात वृत्त. अरे बापरे, नुसतं नाव ऐकूनच अनेकांना भीती वाटते. पण थांबा, खरं तर ही फक्त एक विशिष्ट अक्षर रचना आहे. म्हणजे काय तर यात काही अक्षरांचे गट, ज्यांना आपण गण म्हणतो, ते एका ठराविक पॅटर्नमध्ये पुन्हा पुन्हा येतात. एवढंच आहे. तर या अवघड वाटणाऱ्या नावासाठी एक भन्नाट युक्ती आहे. प्रोफेसर काय म्हणतात माहितीये? भुजंग आला की य म्हणायचं. एवढं एक वाक्य फक्त लक्षात ठेवा. भुजंग म्हणजे साप आणि या वृत्तामध्ये य या गणाची लयबद्ध पुनरावृत्ती होते. सोपं आहे की नाही? हे बघा, त्या एका वाक्याचा परिणाम. त्या युक्तीमुळे हे किती सोपं झालं. या वृत्ताच्या प्रत्येक चरणात य हा गण बरोबर 4 वेळा येतो. म्हणजे य य य य झालं. अवघड नियम, पण अशा ट्रिक्सने अगदी सोपे होऊ शकतात. ओके, आता आपल्याकडे स्ट्रॅटेजी आहे, ट्रिक्स आहेत, पण कोणत्याही लढाईत शस्त्र पण योग्य लागतात, बरोबर? तसंच या प्रवासात योग्य पुस्तकं आणि बाकीचं स्टडी मटेरियल सोबत असणं खूप गरजेचं आहे. तर यशस्वी होण्यासाठी ही 3 हत्यारं किंवा साधनं म्हणा खूप महत्वाची आहेत. पहिलं, सक्सेस मास्टर सारखं एक पुस्तक ज्यात जुन्या प्रश्नपत्रिकांचे एकदम डीप अनालिसिस आहे. दुसरं, परीक्षेच्या बदलत्या पॅटर्ननुसार बनवलेली एक चांगली टेस्ट सिरीज.
आणि तिसरं, आपल्या बेसिक संकल्पना पक्क्या करण्यासाठी M.R. वाळिंबे किंवा बाळासाहेब शिंदे सरांची स्टँडर्ड व्याकरण पुस्तकं. ही तिन्ही असली की आपण तयार आहोत. चला, आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो, जे काही बोललो, ते सगळं प्रत्यक्षात कसं आणायचं, त्यासाठी एक स्पष्ट ॲक्शनेबल प्लॅन पाहूया. आणि हा प्लॅन आपण आजपासूनच सुरू करू शकतो. ही आहे आपली 4 स्टेप्सची साप्ताहिक योजना. अगदी सोपी आहे. स्टेप 1, प्रत्येक आठवड्याला वेळ लावून एक पूर्ण PYQ पेपर सोडवा. स्टेप 2, आपल्या कॉमन मिस्टेक्सच्या चेकलिस्टने प्रत्येक चुकीचं विश्लेषण करा. स्टेप 3, आपल्या चुकांमधून जो एक अवघड व्याकरण नियम समोर येईल त्याचा एकदम सखोल अभ्यास करा. आणि स्टेप 4, उजळणी करा आणि हेच परत करा. लक्षात ठेवा मित्रांनो, सातत्य, कन्सिस्टन्सी हीच यशाची गुरुकिल्ली आहे. प्रोफेसर नेहमी एक गोष्ट म्हणतात, तुम्ही पास झालात म्हणजे मी पास. बघा, हा फक्त एक विचार नाहीये, ही एक प्रेरणा आहे. आपण सगळे या प्रवासात सोबत आहोत आणि यश आपल्याला नक्कीच मिळणार आहे. तर मग आता तयारीला लागा. एक स्पष्ट रणनीती आपल्या डोळ्यासमोर आहे. योग्य साधनं आपल्या हातात आहेत. मग आता वेळ कशाची बघताय? चला, मराठी व्याकरणावर विजय मिळवूया. आपण नक्कीच यशस्वी व्हाल, हा माझा विश्वास. अवघड असू शकतं. म्हणूनच मी तुमच्यासाठी एक छोटीशी रिव्हिजन गाईड तयार केली आहे. यात आपण काही अत्यंत महत्त्वाच्या मानसशास्त्रीय सिद्धांतांवर नजर टाकणार आहोत. हाच तोच मूळ प्रश्न आहे जो प्रत्येक शिक्षकाला पडतो, नाही का? आणि शिकण्यामागचं हे का समजून घेणं हेच एका उत्तम शिक्षक बनण्याच्या प्रवासातलं आपलं पहिलं पाऊल आहे. ओके, चला तर मग सुरू करूया. आजच्या सेशनसाठी आपला गेम प्लॅन असा आहे. आपण आधी काही महत्त्वाचे सिद्धांत समजून घेऊ, मग त्यांची एकमेकांशी तुलना करू आणि शेवटी एका छोट्या क्विजने आपलं ज्ञान तपासून पाहू. चला तर मग. सर्वात आधी आपण पाहूया बिहेवियरिझम, म्हणजेच वर्तनवादी दृष्टिकोन. याला तुम्ही असं समजू शकता की ही एक प्रकारची रणनीती आहे. पॉझिटिव्ह गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि वर्गातलं वातावरण नियंत्रणात ठेवण्यासाठी. तर वर्तनवादाचा मुख्य मुद्दा काय आहे? हा सिद्धांत सांगतो की आपलं सगळं वर्तन म्हणजे बिहेवियर हे कंडिशनिंगमधून येतं. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी संवाद साधून आपण शिकतो. आणि हो, हे फक्त अशा वर्तनावर लक्ष केंद्रित करतं जे आपण पाहू शकतो. विद्यार्थ्यांच्या मनात काय चाललंय यावर नाही. B.F. स्किनर हे नाव तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, त्यांनी हे अगदी सोप्या शब्दात सांगितलंय. त्यांचं ऑपरेंट कंडिशनिंगवरचं काम हा या सिद्धांताचा पाया आहे. म्हणजे काय, तर बक्षिसं आणि शिक्षा यातून आपल्या वर्तनाला आकार मिळतो. आणि वर्गात तर हे खूपच प्रभावी ठरतं. माझ्या अनुभवानुसार विशेषतः लहान मुलांसाठी, जसं की स्टिकर चार्ट्स, तुम्ही मुलांना पूर्ण केलेल्या असाइनमेंटसाठी स्टिकर्स देता किंवा तोंडी कौतुक, वा किती छान लक्ष देऊन काम करतोयस असं म्हणणं. टोकन इकॉनॉमी म्हणजे चांगल्या वागणुकीसाठी पॉइंट्स मिळवणं आणि नंतर ते एखाद्या बक्षिसासाठी वापरणं. आणि हो, नियम मोडल्यास त्याचे परिणाम काय होतील हे स्पष्ट करणं. अगदी पाढेपाठ करण्यासाठी सतत सराव घेणं हे सगळं वर्तनवादाचंच उदाहरण आहे. खरं सांगते, एक साधा स्टिकर चार्टसुद्धा मुलांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण करू शकतो. ठीक आहे, तर आता आपण आपल्या पुढच्या रणनीतीकडे जाऊया. बोधनिकवाद किंवा कॉग्निटिव्हिझम हा वर्तनवादाने दुर्लक्षित केलेला मनाचा ब्लॅक बॉक्स उघडतो. म्हणजे फक्त बाह्य वर्तनाकडे न पाहता आता आपण विचार प्रक्रियेच्या आत डोकावणार आहोत. हा सिद्धांत पूर्णपणे अंतर्गत मानसिक प्रक्रियांवर लक्ष केंद्रित करतो, जसं की विचार करणं, आठवणं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि भाषा. हा सिद्धांत शिकणाऱ्याला एक पॅसिव्ह रिसिव्हर नाही तर एक ॲक्टिव्ह इन्फॉर्मेशन प्रोसेसर म्हणून पाहतो. एबिंगहॉस सारख्या विचारवंतांनी स्मृती आणि आपण गोष्टी कशा विसरतो यावर अभ्यास केला, ज्यामुळे आपल्याला हे सगळं समजायला मदत झाली. ही स्मृती प्रक्रिया साधारण 3 टप्प्यांत होते. पहिलं एन्कोडिंग म्हणजे नवीन माहिती आत घेणं. दुसरं स्टोरेज म्हणजे ती माहिती मेंदूत साठवून ठेवणं. आणि तिसरं रिट्रीव्हल म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हा ती माहिती आठवणं, अगदी परीक्षेच्या वेळी. आणि म्हणूनच वेगवेगळ्या गतीने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आपल्याला या 3ही टप्प्यांवर काम करावं लागतं. आता ह्याच्यासाठी वर्गात काय करता येईल, तर निमॉनिक डिव्हायसेस म्हणजे गोष्टी लक्षात ठेवायला सोप्या जाण्यासाठी ॲक्रोनेम्स किंवा गाणी वापरणं. कॉन्सेप्ट मॅप्स म्हणजे कल्पनांना चित्रांच्या स्वरूपात मांडून त्यांच्यातला संबंध दाखवणं. थिंक अलाउड्स नावाची एक खूप छान पद्धत आहे, ज्यात शिक्षक स्वतः एखादी समस्या सोडवताना कसा विचार करत आहेत हे मोठ्याने बोलून दाखवतात.
मोठ्या माहितीचे छोटे छोटे भाग करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुलांना का विचारायला शिकवणं, जेणेकरून ते नवीन माहिती त्यांच्या जुन्या ज्ञानाशी जोडू शकतील. या सगळ्यामुळे मुलांना विषय फक्त तात्पुरता नाही तर दीर्घकाळ लक्षात राहतो. चला, आता आपली तिसरी आणि शेवटची रणनीती पाहूया. ही आपल्याला अल्बर्ट बंडुरा यांच्याकडून मिळाली आहे. त्यांनी त्यांच्या प्रसिद्ध बोबो डॉल प्रयोगातून हे दाखवून दिलं की शिकणं म्हणजे फक्त बक्षीस मिळवणं किंवा मनातल्या मनात विचार करणं नाही, तर ते खूप जास्त सामाजिक सुद्धा आहे. बंडुरा यांनी मांडलेला हा सिद्धांत काय सांगतो, तर लोक एकमेकांकडून शिकतात. कसं? तर निरीक्षण करून, अनुकरण करून आणि मॉडेलिंगद्वारे. खरं तर हा सिद्धांत वर्तनवादी आणि बोधनिक सिद्धांतांमधला एक पूल आहे आणि म्हणूनच तो इतका महत्वाचा आहे, कारण यातूनच कळतं की विद्यार्थी फक्त अभ्यासच नाही तर आपल्या शिक्षकांकडून आणि मित्रांकडून वागणूक आणि सामाजिक कौशल्यसुद्धा शिकतात. आता परीक्षेसाठी हे 4 टप्पे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. पहिला, अटेन्शन, म्हणजे विद्यार्थ्याने मॉडेलकडे लक्ष दिलं पाहिजे. दुसरा, रिटेन्शन, म्हणजे पाहिलेलं वर्तन त्याला आठवता आलं पाहिजे. तिसरा, रिप्रोडक्शन, म्हणजे ते वर्तन स्वतः करून दाखवण्याची क्षमता त्याच्यात असायला हवी. आणि चौथा, मोटिवेशन, म्हणजे ते वर्तन करून दाखवण्याची इच्छा त्याच्या मनात असली पाहिजे. यातला एक जरी टप्पा चुकला तरी मॉडेलकडून शिकणं कठीण होतं. याचं वर्गातलं उत्तम उदाहरण म्हणजे शिक्षकांचं स्वतःचं मॉडेलिंग. एखादं कौशल्य किंवा अपेक्षित वागणूक स्वतः करून दाखवणं. पीअर ट्युटोरिंग, म्हणजे विद्यार्थी एकमेकांना शिकवतात. ग्रुप प्रोजेक्ट्स, ज्यात मुलं एकमेकांच्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग पद्धती पाहतात. रोल प्लेइंग, म्हणजे वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितींमध्ये कसं वागावं याचा सराव करणं. आणि हो, एखाद्या विद्यार्थ्याने केलेल्या प्रयत्नांचं कौतुक करणं. यातून इतरांनाही प्रेरणा मिळते. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की एक शिक्षक म्हणून तुमच्या प्रत्येक कृतीचा, तुमच्या संयमाचा, उत्साहाचा, तुमच्या प्रामाणिकपणाचा मुलांच्या भावनिक विकासावर थेट परिणाम होत असतो. तर मग ह्या तिन्ही सिद्धांतांची एकमेकांशी तुलना कशी करता येईल? चला, ह्या सगळ्याला एका क्विक रेफरन्स टूलकिटमध्ये एकत्र आणूया. ही समजा तुमच्या परीक्षेसाठीची एक चिटशीटच आहे. हा तक्ता बघा, किती छान सारांश आहे. यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे शिक्षकाची भूमिका कशी बदलते. वर्तनवादामध्ये शिक्षक एका डायरेक्टरसारखा असतो, तर इतर 2 सिद्धांतांमध्ये तो एक फॅसिलिटेटर आणि रोल मॉडेल बनतो. अजून एक नेहमीचा गोंधळ म्हणजे वर्तनवाद आणि बोधनिकवाद यांतला फरक, पण तो समजायला खूप सोपा आहे. मुख्य फरक आहे बाह्य विरुद्ध अंतर्गत. वर्तनवाद फक्त बाह्य कृतीकडे पाहतो, तर बोधनिकवाद त्या कृतीमागे असलेल्या विचारांकडे पाहतो. एकाच शिकणारा निष्क्रिय आहे. चला तर मग या सगळ्या संकल्पना आता डोक्यात पक्क्या बसल्या आहेत की नाही हे पाहण्यासाठी एका छोट्या क्विझची वेळ झालीये. तयार आहात? पहिला प्रश्न. एक शिक्षक फळ्यावर गणिताचं उदाहरण टप्प्याटप्प्याने कसं सोडवायचं हे स्वतः करून दाखवतात. हा कोणत्या सिद्धांताचा थेट वापर आहे? विचार करा. मॉडेलिंगचा मुख्य सिद्धांतकार कोण आहे? अगदी बरोबर, हा आहे अल्बर्ट बंडुरा यांचा सामाजिक शिक्षण सिद्धांत. एकदम करेक्ट. आता दुसरा प्रश्न. विद्यार्थ्याला गृहपाठ पूर्ण केल्याबद्दल स्टिकर देणं हे कोणत्या विचारसरणीचं उदाहरण आहे? बक्षीस आणि दिसणारं वर्तन यावर लक्ष केंद्रित करा. उत्तम. हा आहे क्लासिक वर्तनवाद, अगदी स्किनरच्या सिद्धांताप्रमाणे. अपेक्षित वर्तनाला बळ देण्यासाठी बक्षीस वापरणं. बरोबर ओळखलत. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सिद्धांत फक्त परीक्षेपुरते नाहीत. ही तुमची साधना आहेत. ही ती हत्यारं आहेत जी तुम्ही रोज तुमच्या वर्गात वापरणार आहात. तुमच्या विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांना यशस्वी होण्यासाठी मदत करण्यासाठी. तर मग तुम्ही कोणत्या